अशा कट्टरतावादी कारवाया काही मोजके लोक करतात, पण त्याची किंमत संपूर्ण समाजाला मोजावी लागते. सामान्य आणि निर्दोष मुस्लिम नागरिकाकडे हे संशयाच्या नजरेने पाहिलं जाऊ लागतं. गुजरातमधली ही घटना ऐकाल तर तुमचं डोकं अक्षरशः चक्रावून जाईल. गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाने म्हणजेच ATSने पाकिस्तान स्थित दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदशी संबंध असल्याच्या आरोपावरून 8 जणांना अटक केली आहे. या संघटनेच्या प्रमुख उद्दिष्टांपैकी एक म्हणजे जम्मू काश्मीरला भारतापासून वेगळं करून पाकिस्तानामध्ये विलीन करणं, भारतीय संसदेवरील 2001चा हल्ला आणि 2019चा पुलवामा दहशतवादी हल्ला अशा अनेक मोठ्या हल्ल्यांशी या संघटनेचं नाव जोडलेलं आहे. या 8ही आरोपींना गुजरात आणि इतर वेगवेगळ्या ठिकाणांवरून ताब्यात घेण्यात आलं. ATSच्या दाव्यानुसार हे आरोपी गुजरातमध्ये जैश ए मोहम्मदशी संबंधित एक मजबूत स्थानिक नेटवर्क उभं करण्यासाठी काम करत होते. तसेच अटक करण्यात आलेले काही जण विविध मद्रसा आणि धार्मिक व शैक्षणिक संस्थांमध्ये कार्यरत होते. तरुणांना कट्टरतावादी विचारांकडे वळवण्यासाठी आणि दहशतवाद्यांना रसद पुरवण्यासाठी या जागांचा आडोसा घेतला जात होता, असा संशय यंत्रणांना आहे. ATSच्या दाव्यानुसार जैश ए मोहम्मद प्रती आपली निष्ठा व्यक्त करण्यासाठी आरोपींनी मसूद अझरच्या नावाने पत्र लिहिले होती. इतकंच नाही तर मसूद अझरची पुस्तकं आणि इतर कट्टरतावादी साहित्याचं गुजराती भाषेत भाषांतर केलं जात होतं, जेणेकरून गुजरातमध्ये त्याचा अधिकाधिक प्रचार आणि प्रसार करता येईल. तसेच या नेटवर्कला 3 लाख रुपये मिळाल्याचा दावा ATSने केला आहे. यासोबत एक 4-चाकी वाहन खरेदी करून ठेवण्याचे आणि गरज पडल्यास लपण्यासाठी एक ठिकाणाची व्यवस्था करण्याचेही निर्देश त्यांना मिळाल्याचा तपास यंत्रणेचा दावा आहे. या प्रकरणाचे धागेदोरे मध्य प्रदेशातील देवासपर्यंत पोहोचले आणि तेथील पोलिसांच्या मदतीने एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलं. आरोपी विरुद्ध बेकायदेशीर कृत्ये अधिनियम म्हणजेच UAPA आणि भारतीय न्याय संहितेच्या संबंधित तरतुदीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुजरात ATSच्या माहितीनुसार गेल्या 3.5 वर्षातील दहशतवादाशी संबंधित हे 11वं प्रकरण असून या कालावधीत एकूण 38 आरोपींना पकडण्यात आलं आहे. त्यामुळे एक प्रश्न निर्माण होतो, अशा कट्टरतावादी विचारधारेच्या प्रभावाखाली आणि किती लोक देशाच्या वेगवेगळ्या भागात गुप्तपणे सक्रिय असतील.